मराठी कम्फर्टेबल आहे सगळ्यांना ऑनलाईन? हॅलो. Yes, हो. sir. सगळ्यांना हो कम्फर्टेबल सर. आहे? ओके. Yes, sir. झोपले नाहीत ना इव्हिनिंग वाले? मला रिस्पॉन्स पाहिजे तुमच्याकडून. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट मी इंट्रोडक्शन देतो माझं. ओके. आय एम अथर्व पवार. आय हॅव ऑलमोस्ट 1.5 year of experience as a Power BI developer and Power BI data analyst in NMD Infotech. बिफोर मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये होतो ॲज अ डेटा अनालिस्ट. ओके. ऑनलाईन क्लिअर? तुम्ही पण द्या. फर्स्ट डेचं इंट्रोडक्शन होईल पूर्ण. ओके. पॉवर बी आय काय आहे, कसं आहे तेवढं सांगेल. अँड देन उद्यापासून रेग्युलर चालू होईल. एक माझी टीचिंगचे म्हणजे सांगतो, प्रोसेस सांगतो. जसं मी इथं वर्क करणार आहे त्याबरोबर तुम्हाला पण ते ऑपरेशन परफॉर्म केले पाहिजे. ओके. लॅपटॉप पाहिजे सगळ्यांकडे. ऑनलाईन तुम्ही पण लॅपटॉप समोर ठेवायचे. जसे जसे ऑपरेशन परफॉर्म करतो मी त्या बॅक टू बॅक तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करायचे. ओके. ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. अरे वा. Yes, sir. अरे येस सर. नाश्ता करून आले का सगळे? ठीक आहे. Break. इंट्रोडक्शन. ओके. recent computer science pass out आहे. हम्म. सध्या MSc आहे. My name is Rohit. I'm from Nanded. I completed my MBA from Jayagir College. ओके. It's Kiran Nandore. I have completed BCA. Anushka currently pursuing BTech IT. ओके. ऑनलाईन एनीवन इंट्रोडक्शन देऊ शकतो कोण? Yes, sir. येस. My name is Sanika Maruti Kaujali. I am from Kolhapur. हम्म. I have done my graduation in chemistry and I am recently pursuing my MBA in business analytics from Pune University. नाईस. एनीवन? एनी अदर ऑनलाईन? Yes, sir. येस. So my name is Utkarsha Pawar. I have completed BE in mechanical engineering Yes, sir. and have nearly 3.5 years of experience in production planning and control. And I'm from Badlapur, Thane. ओके. आनंद? येस. तर माझं नाव आनंद देशमुख. माझं सिंहगड कॉलेजमधून BCA कम्प्लीट झालं. ओके. एनीवन अजून कोण? Hi, Athar. Myself Ritesh Lekhe. I'm from Akot, Akola district, and I have completed my graduation in computer science and engineering. After that, I started my career in Infosys. I was, सर माझं नाव प्रतीक ओके. माळे. हम्म. हॅलो सर. हॅलो. माझं नाव प्रथमेश माळे आहे. ओके. मी राहणार जयसिंगपूरचा आहे. माझं MCA कम्प्लीट झालंय ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. Hello, sir. हॅलो. My name is Rasika Deshmukh. I am from Mahad and I have completed my Bachelor of Computer Application. Hello, sir. येस. Hello. My name is Prajat Patel from Kolhapur. I have completed my degree B Farm. So, hello, sir. I'm Kirtish, and right now I'm staying at Maner. I have done MBA in marketing from MIT and have an experience, 2 years of experience in market research. गुड. कोणकोणते मॉड्यूल झाले तुमच्या आधी? फर्स्ट वन आहे सगळ्यांचा. एक्सेल झालाय. ओके. सांगू शकता का कोण व्हॉट इज पॉवर बी आय, म्हणजे काय आयडिया आहे का पॉवर बी आय बद्दल? ओके.
Sir, Power BI is a visualization tool where we transfer into data insight for Right. decision making. राईट. ओके, गुड. अजून एनिवन? To analyze data and create interactive reports. गुड. मूवी बघता सगळे? बघता ना? मूवी बनण्याच्या आधी काय असतं? त्याची प्रिपरेशन केली जाते, राईट? देन त्याला मर्ज करून एक ग्राफिक्स डिझाईन वगैरे त्याप्रमाणे मूवी केला जातो, देन आपल्या समोर रिप्रेझेंट होतो, राईट? तसंच पॉवर बी आहे. असं समजा पॉवर बी तसंच एक मूवी आहे पॉवर बी. म्हणजे काय असतं, आधी एक रॉ डेटा असतो, ओके? त्याला तुम्ही काय करता, अॅनालाइज करता, डेटा क्लिनिंग करता. आता डेटा क्लिनिंग म्हणजे काय झालं? एनीवन आयडिया? ओके, फक्त डुप्लिकेट. Sir, where we can trim or clean the data or duplicate data we removing. राईट, गुड. म्हणजे जसं की नल व्हॅल्यूज झाले, राईट? ब्लँक स्पेसेस झाले, देर आर सम एरर्स, ओके? सो डेटा क्लिनिंग झाल्यानंतर जो काही एक रिपोर्ट बनतो, ओके, त्याला आपण एक डॅशबोर्ड म्हणतो. आणि ते डॅशबोर्डचे डॅशबोर्ड असते त्याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो. ते कुठं शो होतं? थ्रू पॉवर बी आय शो होतं. जसं मूवीला आपला एक फायनल पिक्चर दिसतो, त्याचा तुम्ही 3 तासाचा मूवी बघता ना, तसंच तो काय झालं, पॉवर बी आय. ओके, आता पॉवर बी आय मध्ये बी आय एक टर्म आहे, राईट? पॉवर बी आय मध्ये एक बी आय टर्म आहे. बी आय म्हणजे काय? बिझनेस इंटेलिजन्स. ओके, बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे काय की आपल्याकडे डेटा असतो. सो फर्स्ट काय करावं लागतं, आपल्याला कलेक्ट करावं लागतो. मीन्स स्क्रॅपिंग होते, राईट? डेटाची काय होते? स्क्रॅपिंग होते. त्याला आपण वेब स्क्रॅपिंग म्हणतो. ओके, तिथून डेटा कलेक्ट करून देन त्याच्यावर काय होतं, ऑपरेशन परफॉर्म होतात. म्हणजे काय करतो आपण? अॅनालायझिंग करतो. ओके, मीन्स बिझनेस इंटेलिजन्स इज अ प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, क्लिनिंग अँड अॅनालायझिंग अँड व्हिज्युअलायझिंग डेटा टू हेल्प बिझनेस टू टेक अ स्मार्ट डिसिजन. ओके, कळालं बिझनेस इंटेलिजन्स? ऑनलाईन एव्हरीवन? So, येस. हॅलो, ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. कळालं? Yes, sir. ओके, देन सेकंड नाव आहे व्हॉट इज पॉवर बी आय. व्हॉट इज पॉवर प्लस बी आय. ओके, पॉवर बी आय इज अ बिझनेस इंटेलिजन्स टूल डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट. कोणी डेव्हलप केलंय? मायक्रोसॉफ्टने. ओके, टू कन्वर्ट रॉ डेटा इन टू मिनिंगफुल इन्साइट्स. म्हणजे रॉ डेटा म्हणजे कसं झाला, जो अनस्ट्रक्चर डेटा असतो. ओके, अनस्ट्रक्चर म्हणजे काय झालं की त्यामध्ये नल व्हॅल्यूज प्रेझेंट असणं, ओके, कॉलमचे नेम्स मिसमॅच असणं, कॉलमचं डेटा टाईप मिसमॅच असणं, हा काय झाला एक अनस्ट्रक्चर डेटा. ओके, त्या अनस्ट्रक्चर डेटाला पॉवर बी आय काय करतो, एक स्ट्रक्चर डेटामध्ये कन्वर्ट करतं आणि त्या स्ट्रक्चर डेटाला एक व्हिज्युअलायझेशन वेमध्ये रिप्रेझेंट करतो. ओके, आता मी एक बिझनेस ओनर आहे समजा. ओके, एक मी बिझनेस ओनर आहे, माझी चहाची टपरी. ओके, माझा दररोजचा काही ना काही सेल्स होतोय, राईट? महिन्याला काही ना काही माझं सेल्स होतोय, पण ते मी नोटबुकमध्ये लिहून ठेवतो किंवा एक्सेल शीटवर लिहितोय. बट अशी मुवमेंट आली 6 महिन्यानंतर कळालं की मला बाबा जानेवारीचा सेल्स बघायचा आहे, जानेवारीचा ह्या दिवसाचा सेल्स बघायचा किंवा ह्या महिन्याचा सेल्स बघायचा आहे. ओके, तर मी काय करणार, ती नोटबुक बघणार, एक्सेलमध्ये जाणार, परत प्रिव्हियसच्या पेजवर जाणार, नाहीतर फाइंड आउट करत बसणार. बट इथं जर माझ्याकडे पॉवर बी आय असतं तर काय केलं असतं मी, राईट? व्हिज्युअलायझेशन थ्रू रिप्रेझेंट केलं असतं. मग डायरेक्ट मला कळालं असतं की कोणत्या मंथमध्ये किती सेल्स झालाय, कोणत्या दिवशी किती सेल्स झालाय, राईट? हे कशा थ्रू इझी होतंय मला, पॉवर बी आय थ्रू. ओके, आता एक्सेलमध्ये देर आर द लिमिटेशन्स. ओके, तुम्ही 10 लाखापर्यंत डेटा लोड करू शकता, बरोबर आहे ना? एक्सेलवाले, बरोबर आहे ना? बट तो डेटा 3 किंवा 5 लाखाला गेला की एक्सेल हँग पडतं. बट पॉवर बी आय मध्ये तसं नसतं. तुम्ही मोर दॅन 10 लाख डेटा ऍड करू शकता. करोडोमध्ये डेटा असतो. आता आम्ही ज्याचं वर्क करतो ॲज अ मी पॉवर बी आय डेव्हलपर आहे, तर आमच्याकडे डेटाबेसेस असतात. ओके, जसे एसक्यूएल डेटाबेसेस, माय एसक्यूएल डेटाबेसेस, ओके, देन ओरॅकल डीप डेटाबेसेस झाले, ओके, देन मोंगो डीबी झाले. ह्याच्यावर जवळजवळ लॅक्स अमाऊंटमध्ये डेटा असतो. जर मी तो पॉवर बी आयवर लोड केला, पॉवर बी आय हँग पडत, ते मस्त व्हिज्युअलायझेशन करतं. ओके, सेकंड वन इज पॉवर बी आय आर्किटेक्चर. ओके, एक पॉवर बी आयचा फ्लो असतो. ठीक आहे, पॉवर बी आय आर्किटेक्चरचा एक फ्लो आहे. फर्स्ट काय असतं, डेटा येतो. ओके, डेटा सोर्सेस असतात. आता डेटा सोर्स म्हणजे काय, एनीवन? डेटा कलेक्ट करतो ऑनलाईन, एनीवन? व्हॉट इज डेटा सोर्स? where we can grab the data or draw the data. Okay, so there are types of the data sources.
ओके, देर आर टाइप्स ऑफ द डेटा. आता डेटा सोर्समध्ये टाईप काय झाले, एक्सेल झालं, CSV झाले, राईट. डेटाबेसेस आहे, डिफरंट टाईपचे डेटाबेसेस आहे, लाईव्ह कनेक्शन आहे. ओके, हे काय झाले डेटा सोर्स आहे. जेव्हा फर्स्ट डेटा तो आपल्याला काय करावा लागतो, डेटा सोर्स थ्रू पॉवर BI मध्ये घेतला जातो. सो फर्स्ट स्टेप्स काय असतील, डेटा सोर्स. देन डेटा सोर्स कडून तो कुठे जातो, पॉवर क्वेरीला जातो. आता हे पॉवर क्वेरी म्हणजे काय, जसं ट्रान्सफॉर्मेशन असतं ना, म्हणजे इथं तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. मीन्स की आपल्याला समजा एक डेट कॉलम आहे माझा, त्या डेट कॉलम मधून मला इयर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, मला मंथ एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, मला क्वार्टर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, राईट. हे ट्रान्सफॉर्मेशन करावं लागणार आहे. त्यासाठी पॉवर क्वेरी एडिटरचा यूज होतो. कोणाचा यूज होतो, पॉवर क्वेरी एडिटर. पॉवर क्वेरी एडिटरलाच पॉवर BIचं बॅक एंड म्हणतो आपण. बॅक एंड फ्रंट एंड माहिती एव्हरीवन, नाही माहिती, नाही माहिती. अच्छा, आता झोमॅटो ॲप आहे, राईट. झोमॅटोचं फ्रंट पेजवर गेला, तू काय ऑर्डर करायला गेला तर तुला फक्त फ्रंट पेज दिसतं, राईट. मग ते काय झालं, पॉवर BIचा डॅशबोर्ड, त्याला काय म्हणतो आपण, फ्रंट एंड. आता त्याच्या बॅक एंडला जी प्रोसेस होती, म्हणजे तू असं ऑर्डर केली काय, तो ऑर्डर अलोकेट होती त्याला, देन तो त्या ह्याच्यावर जातोय, हॉटेलवर जातोय, ते तुला दिसतंय का, नाही सर. तर काय झालं, पॉवर BI बॅक एंड. ओके, सो इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन, विच लँग्वेज वी विल यूज इन पॉवर BI बॅक एंड. ओके, सो त्याचा आन्सर आहे M लँग्वेज. जशी C++, जावा, तशाच प्रकारे M लँग्वेज ही पॉवर BI बॅक एंड मध्ये यूज होते. ओके, देन पॉवर क्वेरीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. देन डेटा येतो पॉवर BI डेस्कटॉपला, जिथे आपण काय करतो, व्हिज्युअलायझेशन करतो. मीन्स थ्रू चार्ट थ्रू आपण डेटा दाखवतो. ओके, थ्रू मॅप्स थ्रू डेटा दाखवतो. ते कुठे दाखवतो आपण, पॉवर BI डेस्कटॉपला. देन पॉवर BI डेस्कटॉप थ्रू डेटा जातो पॉवर BI सर्व्हिसला. ओके, म्हणजे आता असं समजा माझी कंपनी इंडियामध्ये, ओके, माझी कंपनी कुठे, इंडियामध्ये. आता माझे डिफरंट ब्रांचेस आहेत, ते वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आहेत, राईट. आता मला त्यांना डेटा शो करायचा आहे, राईट. डेटा शो करायचा आहे, कसं करणार तुम्ही, डायरेक्ट शेअर करू शकता का फाईल, नाही करू शकत. त्यासाठी काय असते, पॉवर BI सर्व्हिस असते. सो पॉवर BI सर्व्हिसवर काय करतो आपण, डेटा लोड करतो. आता समजा मी इंडियामध्ये आणि मला माझ्याकडे लॉट्स ऑफ वेगवेगळ्या कंट्रीजचा डेटा आहे, बट मला फ्रान्सवाल्याला फक्त फ्रान्सचाच डेटा दाखवायचा आहे. जर मी नुसती फाईल पाठवली त्याला सगळा डेटा दिसेल, वेगवेगळ्या कंट्रीचा पण दिसेल. तर पॉवर BI सर्व्हिस त्यासाठी यूज केला जाते की मी एक स्पेसिफिक कंट्रीला स्पेसिफिक कंट्रीचा डेटा दाखवू शकतो. ओके, आणि तिथे डेटा शेअरिंग केलं जातं. ओके, देन लास्टला आहे एंड युजर. सो आपण ते वाया डेस्कटॉप पण बघू शकतो और वाया मोबाईलवर पण बघू शकतो. जसं तुमचं ऍप्लिकेशन असतं तसं पॉवर BIचं एक ऍप्लिकेशन तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता, नाही ते तुमच्या मित्रांना किंवा ह्यांना शेअर करू शकता. ओके, लाईक मी म्हणलं डेटा सोर्स फर्स्ट इज वेअर द डेटा कम फ्रॉम. फर्स्ट काय एक्सेल आहे, CSV आहे, देन SQL सर्व्हर आहेत, MySQL, Oracle डेटाबेसेस, राईट. देन वेब डेटा, API, ह्याला आपण लाईव्ह कनेक्शन म्हणतो. ओके, देन क्लाउड डेटा, शेअर पॉईंट अँड ERP सिस्टम्स. हे डेटा सोर्सेस झाले. ओके, बट पॉवर BI मध्ये 3 वे थ्रू डेटा घेतला जातो. ओके, 3 वे थ्रू. सो फर्स्ट वे, ओके, पॉवर BI डेस्कटॉप थ्रू गेट डेटा. ओके, फर्स्ट वे पॉवर BI डेस्कटॉप थ्रू गेट डेटा. सेकंड वन इज थ्रू पॉवर क्वेरी एडिटर. ओके, थ्रू पॉवर क्वेरी एडिटर बाय न्यू सोर्सेस. हे न्यू सोर्सेस दिसतंय तुम्हाला असं. ओके, मी फक्त तुम्हाला आता दाखवते कुठे काय आपण सगळे ऑपरेशन परफॉर्म करणार आहे सोबत. ओके, थ्रू न्यू सोर्सेस. सेकंड ऑप्शन कोणता आहे, थ्रू पॉवर क्वेरी एडिटर थ्रू न्यू सोर्सेस. अँड थर्ड वन इज लाईव्ह कनेक्शन, जे आपल्याकडे API असतात. API माहिती, एक URL असती, त्या URLच्या मागे पूर्ण लाईव्ह डेटा असतो. इफ जर तो आपल्याला फेच करायचा असेल तर आपल्याला ती API कनेक्ट करावी लागते. ओके, त्या थ्रू आपल्याला लाईव्ह डेटा फेच केला जातो. ओके, ऑनलाईन कळत आहे. Hello, sir. येस, Sir, can you go back to previous? I have 2 questions. कुठे, Third, I think. No, fourth. हियर, Yeah, fourth. फोर, Yes. फोर्थ स्लाइड. ओके, हां, येस. Okay. So, sir, is there any disadvantage of Power BI services? And my second question is, what is NIM language? What? Hello. Sir, my first question is like, is there any disadvantage of Power BI service? And second is, what is M language? You mentioned M language somewhere. Okay.
आता पॉवर BI सर्व्हिसचे डिसएडव्हान्टेज आपण म्हणू शकतो केव्हा, जेव्हा तुम्ही लिमिटेशन्स लावणार नाही एका डेटाला, म्हणजे डेटाला रेस्ट्रिक्ट जेव्हा करणार नाही तेव्हा डिसएडव्हान्टेजेस काय असेल. समजा मी इंडियामध्ये बसलोय आणि मी माझी फाईल शेअर केली आहे एखाद्या फ्रान्सवाल्या एम्प्लॉयला, ओके, तर त्याला जर मी रेस्ट्रिक्शनच नाही लावलं फ्रान्सचं, तर त्याला बाकीचा डेटा पण दिसणार बाकीच्या कंट्रीजचा, तर तिथं डेटा इंटिग्रिटीची कंडिशन आली, राईट. तिथं ते डिसएडव्हान्टेज असू शकतं. ओके. अँड सेकंड क्वेश्चन काय होतं? So what is M language? Is that machine language? ओके. आता एम लँग्वेज काय असते ते पुढे जाऊन सांगेल. जसं तुम्ही C++ चे कोड लिहिता, राईट, Yes. ऑनलाईन, ओके, त्याप्रमाणेच इथं बॅकएंडला ना पॉवर BI एडिटरतून आपण कोड्स लिहितो काय काय. म्हणजे समजा तुम्हाला वीक आहे, ओके, एक वीक आहे, तो माझा मंडे पासून चालू होतोय, राईट, बट मला तो चालू करायचा आहे ट्यूजडे पासून किंवा वेनसडे पासून, तर तेव्हा तुम्ही एम लँग्वेजचा यूज करता. जसं C++ मध्ये तुम्ही कसं लिहिणार, काय ते कोड देणार, मंडे इज इक्वल टू 0, देन ट्यूजडे इक्वल टू 1, त्याप्रमाणे इथं पण करतो आपण, बट इथं ऑलरेडी जनरेट असतो कोड, तिथं फक्त तुम्हाला सम चेंजेस करायचे असतात, त्याला आपण एम लँग्वेज म्हणतो. ओके, पुढे जाऊन दाखवणार आहे मी, ठीक आहे, कळालं? Yes, sir. ओके, गुड. देन सेकंड पार्ट काय भेटलेला आपण, पॉवर क्वेरी एडिटर. तिथे काय होते, डेटा क्लिनिंग होते आणि ते एक ट्रान्सफॉर्मेशन लेअर असते. ओके, सो यूज टू क्लीन, फिल्टर, मर्ज अँड ट्रान्सफॉर्म रॉ डेटा बिफोर लोडिंग इन टू रिपोर्ट्स. जर तुम्ही विदाउट स्क्रॅप करताच, विदाउट ट्रान्सफॉर्म करतात, जर डॅशबोर्डला रिपोर्ट बनवायला गेला तर काय होईल? एनीवन आयडिया? विदाउट ट्रान्सफॉर्मेशन करता जर तुम्ही डॅशबोर्ड बनवायला गेला तर काय होईल? सर रॉंग डॅशबोर्ड क्रिएट होईल. Errors. राईट, एरर्स येते. इफ जर समजा तुमचे इयर्स असेल आणि जर फिल्टर लावला गेला तो काय केलं आपल्याला, रॉंग डेटा शो करेल. म्हणजे 2022 जर माझा सेल्स 100 रुपीजचा झाला असेल तो तिथं तो 50 रुपीजचा पण दाखवू शकतो, 30 रुपीजचा पण दाखवू शकतो. ते कशामुळे होऊ शकतं? ट्रान्सफॉर्मेशन न केल्यामुळे. ओके, कळालं ट्रान्सफॉर्मेशनचा यूज एक्झॅक्ट? ओके, नो कोडिंग रिक्वायर्ड, जस्ट एक स्टेप्स असतात. ओके, जसं तुम्ही ॲप इन्स्टॉल करता ना, त्याला कसे स्टेप्स असतात, पहिल्यांदा प्ले स्टोअरला जावा, देन त्या ॲपचं नाव सर्च करा, देन इन्स्टॉल करा, देन ते लॉग इन करा. ओके, त्याप्रमाणे पॉवर क्वेरी एडिटरमध्ये एक स्टेप्स असतात, ते स्टेप्स फॉलो करायचे फक्त आणि त्या थ्रू डेटा क्लिनिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन करायचे. ओके, देन अवेलेबल इन पॉवर BI डेस्कटॉप अँड सिमिलर टू एक्सेल पॉवर क्वेरी. इफ ज्यांचं एक्सेल झालं असेल त्यांना एक्सेलची पॉवर क्वेरी माहिती, त्याप्रमाणेच. ओके, देन एक्झाम्पल बघितलं तर आपण रिमूव्ह डुप्लिकेट्स जसं सांगितलं, स्प्लिट कॉलम्स. आता स्प्लिट कॉलम म्हणजे काय, आता समजा मी एका कंपनीत काम करतोय, ठीक आहे, त्या कंपनीत एक कॉलम आहे फुल नेम नावाचा. ओके, त्या कंपनी एक कॉलम आहे फुल नेम नावाचा आणि माझा मॅनेजर येतोय आणि तो म्हणतोय मला हे नाव डिफरंट पाहिजे, म्हणजे फर्स्ट नेम एका टेबलमध्ये पाहिजे आणि सेकंड नेम एका कॉलममध्ये पाहिजे. सॉरी, एक फर्स्ट नेम एका कॉलममध्ये, लास्ट नेम एका सेकंड कॉलममध्ये. तेव्हा मी काय करणार, यूज स्प्लिट कॉलम यूज करणार. ओके, देन थर्ड वन इज मर्ज टेबल्स अँड फोर्थ वन इज कॅल्क्युलेटेड कॉलम्स. ओके, कॅल्क्युलेटेड कॉलम्स म्हणजे जे कॅल्क्युलेशन असतं, जर तुम्ही एक्सेलमध्ये फॉर्म्युला लिहिता, राईट, तसं इथं आपण डॅक्स लिहितो. ओके, डॅक्स कॅल्क्युलेशनसाठी आपण काय यूज करतो, डॅक्स यूज करतो. सर डॅक्स म्हणजे काय असतं? डॅक्स म्हणजे डेटा अनालिसिस एक्सप्रेशन असतं. जसं तू एक्सेलमध्ये फॉर्म्युला लिहितो, राईट, हॅलो, जसं एक्सेलमध्ये आता समज तुला एखाद्याचं ॲव्हरेज काढायचं असेल तर तू एक्सेलमध्ये काय करणार, ते सगळे कॉलम्स रो ऍड करणार आणि त्या डिवाइड बाय समथिंग करणार, राईट. येस. हा, तसंच डॅक्स म्हणजे काय, एक कॅल्क्युलेशन परफॉर्म करतो तो ऑपरेशन. म्हणजे असं समज की ते इनबिल्ट फंक्शन आहेत ते तू फक्त परफॉर्म करणार. ओके, तो पुढे जाऊन ऍडव्हान्स पार्ट आहे तो शिकवला जाईल तुम्हाला प्रॉपर. ओके, फक्त आता समजून घ्या, जस्ट इंट्रोडक्शन देतोय मी तुम्हाला. ओके, काल ऑनलाईन. येस. 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 ओके, बोर झाले का ऑनलाईन? हॅलो. No, sir. No, sir. नो सर. नो सर. आता येस खूप हळू आवाजात बोलले. कोण होतं? ओके, बोर नका हो, ठीक आहे. प्लेसमेंट पाहिजे ना, येस सर. ऑनलाईन प्लेसमेंट पाहिजे Yes, ना? sir. Yes, sir. हो सर. आता कसा आवाज आला, ठीक आहे. ओके, सो थर्ड वन काय होतं आपलं, पॉवर BI डेस्कटॉप आणि पॉवर BI सर्व्हिस. आता पॉवर BI डेस्कटॉप मध्ये काय असतं की जिथं रिपोर्ट केला जातो.
डॅशबोर्ड केलं जातं. ओके, फ्री सॉफ्टवेअर आहे, यूज बाय पॉवर बाय डेव्हलपर फॉर ॲनालिसिस. ओके, मेन फंक्शन काय असते, डेटा मॉडेलिंग. आता डेटा मॉडेलिंग म्हणजे काय, SQL झाले सगळ्यांचं, नाही झालं. ओके, असं समजा माझ्याकडे 2 टेबल आहे. ठीक आहे, टेबल ए आणि टेबल बी. टेबल ए बी वर डिपेंड आहे आणि टेबल बी ए वर डिपेंड आहे. ह्या दोघांमध्ये जेव्हा कनेक्शन करायचं असतं तेव्हा मी काय करतो, डेटा मॉडेलिंग यूज करतो. म्हणजे मला काय करायचं आहे, ए आणि बी मध्ये रिलेशनशिप क्रिएट करायची. ओके, काहीतरी रिलेशनशिप क्रिएट केल्यानंतर मला एक आउटपुट मिळणार आहे, तेव्हा मी काय यूज करतो, डेटा मॉडेलिंग. ओके, देन क्रिएटिंग व्हिज्युअल्स लाईक चार्ट झाले, KPIs झाले. ओके, देन रायटिंग डॅक्स. डॅक्स कशासाठी यूज केलं जातं, पण कॅल्क्युलेशनसाठी यूज करतो. अँड देन बिल्डिंग रिपोर्ट. आणि जसं एक्सेलचं .exl म्हणून आउटपुट असतं फाईलचं फायनल आउटपुट, तसं पॉवर बीआयचं काय असतं, PBIX. काय असतं, PBIX. ओके, देन पॉवर बीआय सर्व्हिस एक आहे. देन त्यावर काय असते, वेबसाईट. देन पर्पज काय असतं, पब्लिश रिपोर्ट, क्रिएट डॅशबोर्ड, शेअर रिपोर्ट विथ युजर अँड शेड्यूल ऑटो डेटा रिफ्रेश. आता शेड्यूल ऑटो डेटा रिफ्रेश म्हणजे काय, बाहेरच्या कंट्रीजचा टाइम वेगळा आहे, आपला टाइम वेगळा आहे. बाहेरचा जेव्हा काहीतरी अपडेट करतोय ते आपल्याकडे पण अपडेट व्हायला पाहिजे, राईट. सो आपण काय करणार, एक टायमर सेट करणार. आता समजा तो फ्रान्सला आहे आणि मी इंडियात आहे, तर मी इंडियाच्या 12 वाजताचा एक टायमर शेड्यूल करणार. तर 12 वाजता ऑटोमॅटिकली तो जो काय अपडेट करतोय ते इकडे ऑटोमॅटिकली अपडेट होतो. त्याला आपण काय म्हणतो, शेड्यूल डेटा रिफ्रेश. ओके, देन कोलॅबोरेशन विदिन ऑर्गनायझेशन. अँड देन फोर्थ पॉईंट, लास्ट पॉईंट वॉज रो लेवल सिक्युरिटी. हे डेटा प्रायव्हसीसाठी असते, ते ॲडव्हान्स पार्ट आहे, तो शिकवला जाईल लास्ट. ओके, देन पॉवर बीआय मोबाईल ॲप. ओके, ते अवेलेबल फॉर अँड्रॉइड अँड iOS अँड व्ह्यू डॅशबोर्ड एनी टाइम अँड एनीवेअर. आपण एक ॲप्लिकेशन क्रिएट करतो सर्व्हिसमध्ये, ते तुम्ही शेअर पण करू शकता आणि त्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही इझिली डॅशबोर्ड बघू शकता, लाईव्ह डॅशबोर्ड बघू शकता. ओके, देन पॉवर बीआय गेटवे, यूज फॉर ऑटोमॅटिक डेटा रिफ्रेश फ्रॉम ऑन प्रिमाइसेस लोकल सर्व्हर ऑर सिस्टीम थ्रू पॉवर बीआय क्लाउड. ओके, हे माहिती समजणार नाही आत्ता, बट पुढे जाऊन पूर्ण शिकवले जाणार आहे. फक्त आता मी एक आयडिया देतो की काय काय पॉवर बीआय मध्ये. ओके, देन मेन पॉइंट वॉज कंपोनंट्स ऑफ पॉवर बीआय. ओके, इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन, व्हॉट इज द कंपोनंट्स ऑफ पॉवर बीआय. ओके, फर्स्ट वन इज पॉवर क्वेरी. कोणती आहे, पॉवर क्वेरी. त्याच्यामध्ये काय होतं, डेटा कनेक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन. काय होतं त्यामध्ये, डेटा कनेक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड वन इज पॉवर पिवोट. पॉवर पिवोट त्यामध्ये काय होते, डेटा मॉडेलिंग होतं. काय होते, डेटा मॉडेलिंग. थर्ड वन इज पॉवर व्ह्यू. त्यामध्ये तुमचा पूर्ण डॅशबोर्ड दिसतो, म्हणजे त्यामध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता, त्याला काय म्हणतो आपण, पॉवर व्ह्यू. फोर्थ पॉईंट वॉज पॉवर मॅप. डेटा एक 3D वे मध्ये दिसतो. म्हणजे कसं, एक मॅप आहे माझा, मॅपवर मला दाखवायचं की ह्या सिटीमध्ये जास्त सेल्स झाला, ह्या सिटीमध्ये कमी सेल्स झाले. ते थ्रू कशा थ्रू बघणार आहे मी, पॉवर मॅप थ्रू बघणार आहे. अँड लास्ट वन वॉज पॉवर Q&A. इट्स अ क्वेश्चन अँड आन्सर इंजिन. म्हणजे मी काहीतरी व्हिज्युअल फाईंड करतोय, त्याच्यावर काहीतरी क्वेश्चन असतात बिझनेस ओनरने दिलेले, ते मला फाईंड करायचे असतात. त्यासाठी काय यूज करतो मी, पॉवर Q&A. ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके, Yes, sir. मी आत्ताच सांगतोय, मी नोट्स देणार नाहीये, तुमच्या हाताने तुमचे नोट्स लिहायचे. PDF देतो, बट तुमच्या हाताने तुमचे नोट्स दिले. जर मी नोट्स दिले, मी माझ्या वे मध्ये लिहिले, ते तुम्हाला नाही कळणार. सो तुम्ही तुमच्या वे मध्ये नोट्स लिहायचे, ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ठीक आहे. सो पॉवर बीआयचे 3 व्हर्जन आहे. फर्स्ट वन इज पॉवर बीआय डेस्कटॉप, जे फ्री जे आपण यूज करतो. सेकंड वन इज पॉवर बीआय प्रो, जे कंपनीज यूज करतात. ओके, रिपोर्ट शेअरिंगसाठी पॉवर बीआय प्रो यूज केलं जातं, बट आपण पण फेक डोमेन घेऊन पॉवर बीआय प्रो यूज करणार जेव्हा रिपोर्ट शेअरिंगचा वेळ येईल तेव्हा. अँड थर्ड वन वॉज पॉवर बीआय प्रीमियम. ओके, हे 3 व्हर्जन आहे. ठीक आहे, कोणाला काय डाऊट आतापर्यंत ऑनलाईन? नो सर. No, sir. ओके, सो सर पॉवर बीआय डिफरन्स इन्स्टॉल. काय आहे 3 वर्जन? येस काय, सर या 3 मध्ये काय डिफरन्स आहे? आता पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये एक लिमिटेशनचं एक म्हणजे नाही का, एक रेस्ट्रिक्शन असतं. इफ जो पॉवर बीआय डेस्कटॉप फ्री यूज केला तर तुमच्या लोकल सिस्टीमवर जेवढा स्पेस आहे तेवढाच तो यूज करू शकतो. इफ जर पॉवर बीआय मी प्रो यूज केलं तर त्याचे काहीतरी चार्जेस असतात आणि 10 GB पर युजर आपल्याला एक्स्ट्रा स्पेस अलोकेट होतो विदाउट लोकल सिस्टीम.
आणि थर्ड वन आहे पॉवर बी आय प्रीमियम. ओके, त्याच्यावर 100 TBचं स्टोरेज तुम्हाला असतं. ओके, कळालं ऑनलाईन? Sir, that 10 GB per user in Power BI Cloud is including local system storage, right? लोकल सिस्टीम स्टोर्स इन्क्लुडिंग लोकल सिस्टीम स्टोर. Okay, thank you, sir. या ओके. सो लॅपटॉप आणले सगळ्यांनी, ओपन करा. ऑनलाईन लॅपटॉप आणले म्हणजे तुमच्याकडे असतीलच. ओके, इन्स्टॉल कसं करायचं सांगतो मी पॉवर बी आय. ओके, आहे का इन्स्टॉल? ओके, मायक्रोसॉफ्ट स्टोअर असेल सगळ्यांकडे, राईट? ओके, जस्ट मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर जावा. कुठे गेली? झोप येते. टॅब्ल्यू मध्ये ना, आता समज हा पॉवर बायचा डेस्कटॉप आहे. ओके, हा पॉवर बायचा डेस्कटॉप आहे. इथं तुम्ही सगळे व्हिज्युअलायझेशन करू शकता, डिफरंट चार्ट्स. पण तिथे ना एक डेडिकेटेड स्पेस असतो इच चार्टसाठी, म्हणजे इच व्हिज्युअलायझेशनसाठी. आणि इथं डॅक्स कॅल्क्युलेशन नाही करावं लागेल, लाईक जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप. इथं नाही, टॅब्ल्यू मध्ये इथे प्रॉपर आपल्या कॅल्क्युलेशन करून यूज करावं लागतं. मायक्रोसॉफ्ट स्टोअर ओपन केलं सगळ्यांनी. जसं तुम्ही ॲप सर्च करता ना, एखादा ॲप सर्च करता, जसं इंस्टाग्राम तर फेमस आहे, ते सर्च करता, त्याप्रमाणे इथे पॉवर बी आय टाका, पॉवर बी आय डेस्कटॉप. ओके, पॉवर बी आय डेस्कटॉप टाकल्यानंतर तुम्हाला अशी काहीतरी स्क्रीन दिसेल. ओके, इथे ओपन आहे ना, तिथं इन्स्टॉल असेल तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, काय असेल? इन्स्टॉल. जस्ट इन्स्टॉलवर क्लिक करा. ऑनलाईन एव्हरीवन, ऑनलाईन? Yes, sir. Yes, केलं sir. इन्स्टॉल सगळ्यांनी? Yes, sir. रेडी इन्स्टॉल आहे. फास्ट आहे राहा तुम्ही. हॅलो सर. येस, सर मायक्रोसॉफ्टचं लायसन नाही आहे. लायसन नाही आहे. जस्ट वेट. सो ना, तुला डायरेक्ट गुगलला जावं लागेल. ओके, इथं पॉवर बाय डेस्कटॉप डाउनलोड सर्च कर. जस्ट दाखवतो मी तुला. पण त्याचं कसं असतं माहिती का, ते जेव्हा तू अपडेट्स करतो ना, ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जातात कधी कधी. AIR 1872. कुठला आहे मग? एअरटेल हां, एअरटेल विथ किती बोलले? AIR 1872. सगळं स्मॉल. हां, सगळं small. एअर AIR 1872. ओके, सो इथं मायक्रोसॉफ्ट साईट आहे त्यांची ऑफिशियल. ओके, त्याच्यावर क्लिक कर आणि इथं डाउनलोड्स म्हणून ऑप्शन येईल मायक्रोसॉफ्टला, डायरेक्ट गुगलला. ऑनलाईन डाउनलोड झालं सगळ्यांकडे? मायक्रोसॉफ्ट स्टोर Yes. ओपन कर. इथे डाउनलोड्स म्हणून ऑप्शन आहे. ओके, जस्ट डाउनलोड करा. ठीक आहे, इफ ज्यांच्याकडे नसेल मायक्रोसॉफ्ट स्टोअरचा ॲक्सेस त्यांनी. मायक्रोसॉफ्ट स्टोअरला जावा, तिथं ॲप सर्च जसं करता तसं पॉवर बाय डेस्कटॉप सर्च करा. केलं? आलं पॉवर बाय डेस्कटॉप? तिथे इन्स्टॉल असेल. दाखव. नाही, मायक्रोसॉफ्ट स्टोअरला नाही गेली. नाही गेली. हे मायक्रोसॉफ्ट एज झालं. स्टोअर नाही आहे का? मायक्रोसॉफ्ट स्टोअर
नाही AI वर 1879 ऑनलाईन डाउनलोड झालं. ओके, डबल क्लिक करा आणि पॉवर बी ओपन करा सगळे. डेस्कटॉप दिसतोय का असं काहीतरी? Sir, 5 minutes. ओके ओके ठीक आहे. मग काय झालं, मागच्या लेक्चरला पण हे केली ना सुट्टी, त्यामुळे आला लागला परत. मग अडचण DA2 ना. मी माझं टीचिंग पॅटर्न सांगतो. इफ जर आपलं पॉवर के एडिटर फिनिश होतंय, ओके, सगळ्या बॅचेसचं तसंच करत आलोय. इफ जर आपलं पॉवर के एडिटर फिनिश होतंय, त्या लेक्चरचे 4 लेक्चर झाले, पॉवर के एडिटर पण 4 लेक्चर, त्याच्यावर इंटरव्ह्यू होतील, मॉक इंटरव्ह्यू. ठीक आहे, सो तुम्हाला पण इझी जाईल प्रॅक्टिससाठी आणि मला पण. चालेल सगळ्यांना का पूर्णच घेऊया फुल डायरेक्ट? स्टेप बाय स्टेप जायचं. स्टेप बाय स्टेप घेईलच मी अँड देन फुल एक होईल. ओके, सो तुम्हाला प्रॅक्टिसला पण वेळ मिळेल आणि डाउट्स पण क्लिअर होऊन जाते, कन्सेप्ट पण क्लिअर होते. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर आहे? Yes, sir. Yes. Yes, sir. म्हणता आणि नंतर गायबच होतात सगळे. प्लेसमेंट नसेल पाहिजे तर गायब व्हा, बिनधास्त गायब व्हा, मला काय नाही. झालं ऑनलाईन डाउनलोड पॉवर बॅक? Yes, sir. ओपन Sir, केलं still सगळ्यांनी? in progress. काय झालं? Still in progress. Please visit. ओके ओके राईट. ऑनलाईन कळतंय ना सगळ्यांना? Yes, sir. ओके. Yes, sir. हिंदी कोणी नाहीये ना इथे ऑनलाईन? हिंदी, इंग्लिश, एनीवन? जे मी इंटरव्ह्यू क्वेश्चन सांगतो ते पण लिहून ठेवा. तुम्ही चॅट जीपीटी जर केलं तुम्हाला तेच भेटणार. ठीक आहे, त्याच्या बाहेर कोण काही विसरत नाही सहजासहजी ॲज अ फ्रेशर. ओके सर साइन इन करायची गरज आहे का? नाही नाही, साइन इन नका करू आता, जस्ट ओपन करा. साइन इन आपण नंतर करणार आहे. ठीक आहे. सर आता ते येलो कलरचं आहे हा बोल. ते चालेल ना? हा येल्लो कलरचं. ओके. आता लक्ष द्या इकडे. ओके, हा पॉवर बी काय म्हणतो आपण, याला पॉवर बी डेस्कटॉप म्हणतो. मग ह्याला फ्रंट एंड असं म्हणू शकतो. इथं फक्त तुम्हाला रिपोर्ट्स दिसतात. ओके, आता खालच्या साईडला इथे एक डेस्कटॉप व्ह्यू आहे आणि मोबाईल लेआउटचा व्ह्यू आहे. दिसतंय खाली? इथं 2 व्ह्यू आहे. जर मी मोबाईल लेआउटला क्लिक केलं तर मोबाईलमध्ये जसं रिपोर्ट दिसतो आपल्याला तसं इथे पण दिसतो. ओके, हे 2 लेआउट्स आहेत खाली, एक डेस्कटॉप लेआउट आहे आणि एक मोबाईल लेआउट आहे. ओके, आता इथं तुम्हाला काहीतरी पेज 1 नावाने दिसत असेल, राईट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्कबुक अँड वर्कशीट ज्यांचं एक्सेल झालंय? अरे ना, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्कबुक अँड वर्कशीट? ऑनलाईन एनीवन? Hello, sir. हा, येस. In workbook, Workbook is whole there Excel are file, multiple and reports. worksheet are different sheets in one workbook. तसंच पॉवर बी आय मध्ये डॅशबोर्ड अँड रिपोर्ट आहे. ओके, इंटरव्ह्यूला कधी कधी विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डॅशबोर्ड अँड रिपोर्ट्स. तर डॅशबोर्ड हा नेहमी सिंगल पेज असतो.
नेहमी लक्षात ठेवा, डॅशबोर्ड हा नेहमी काय असतो, सिंगल पेज असतो आणि रिपोर्ट हा मल्टिपल पेजेस असतो. म्हणजे असं समजा की माझ्याकडे काहीतरी डिफरंट कॅटेगरीज आहेत, राईट. त्या डिफरंट कॅटेगरीजवर मला रिपोर्ट जनरेट करायचा. माझ्याकडे 4 कॅटेगरीज, म्हणजे मी काय करणार, 4 रिपोर्ट जनरेट करणार. मग त्यांचा सगळ्यांचा मिळून माझा काय असणार, एक रिपोर्ट असणार. त्याला आपण काय म्हणणार, डॅशबोर्ड. आणि जे डिफरंट रिपोर्ट्स आहेत त्याला आपण काय म्हणणार, रिपोर्ट्स जस्ट. ओके. रिपोर्ट्स आर मल्टिपल पेजेस अँड डॅशबोर्ड इज अ सिंगल पेज. ओके. Sir, could you repeat this again? काय करू, Could you repeat this sentence again? ओके. तो डॅशबोर्ड इज अ सिंगल पेज एंटिटी. ओके. डॅशबोर्ड काय असतं, एक सिंगल पेज एंटिटी असतं अँड रिपोर्ट्स इज अ मल्टिपल पेज एंटिटी. ओके. गॉट इट? ऑनलाईन गॉट इट? Yes, sir. Yes. Yes, sir. Sir, can we say dashboard is Yes, a sir. result of report? What? Can we say that like dashboard is the results of reports? Right. You can say that. Okay. ओके. हा रिपोर्ट आपला डॅशबोर्ड ओपन झाला, राईट. आधी तर काहीतरी एक लेफ्ट राईटला काहीतरी दिसते आणि लेफ्टला काहीतरी दिसते, राईट. आता जेव्हा मी लेफ्टला बघतो तिथं मला काहीतरी असे टॅब्स दिसते, राईट. ते पॉवर बीआयचे व्ह्यूज आहेत. काय आहेत? पॉवर बीआयचे व्ह्यूज आहेत. इंटरव्ह्यूचा फेमस क्वेश्चन, व्हॉट आर द व्ह्यूज प्रेझेंट इन पॉवर बीआय डेस्कटॉप? ओके. तुम्ही म्हणताल सर पहिल्याच दिवशी एवढं सांगताय. आणि जस्ट इंट्रोडक्शन देते, इच व्ह्यू आपण बघणार. ओके. सो लेफ्टला जे व्ह्यूज आहेत, फर्स्ट वन इज अ रिपोर्ट व्ह्यू. म्हणजे आता जो तुम्ही बघताय तो काय, रिपोर्ट व्ह्यू आहे, म्हणजेच काय, डॅशबोर्ड आहे तुमचं. ओके. सेकंड आहे टेबल व्ह्यू. आता जेव्हा मी टेबल व्ह्यूला क्लिक करतो ते असं काहीतरी दिसतंय. तसं तुमचा एक्सेलमध्ये डेटा असतो का, रोज अँड कॉलम्समध्ये, तसाच इथं डेटा दिसतोय टेबल फॉर्मॅटमध्ये, रोज अँड टेबल कॉलम फॉर्मॅट. ओके. थर्ड वन आहे मॉडेल व्ह्यू. आता मॉडेल व्ह्यू मध्ये असं काय दिसतंय का, बघा डिफरंट टेबल आहेत. ती त्या 10 टेबलला काय केलंय, कनेक्शन केलंय मी. जे काही मी मॉडेलिंग करणार आहे पुढे जाऊन, किंवा जे रिलेशनशिप बिल्ड करणार आहे डिफरंट टेबल्स मधून, ते कुठे करणार मी, मॉडेल व्ह्यू मध्ये करणार. अँड लास्ट वन इज अ डॅक्स व्ह्यू. म्हणजे जे काय मी कॅल्क्युलेशन परफॉर्म करेल ते कुठे दिसणार मला, डॅक्स. किंवा जे काय फॉर्म्युले लिहिल मी ते कुठे असेल, माझ्या डॅक्स व्ह्यू मध्ये दिसेल. ओके. ऑनलाईन क्लिअर? सर माझ्या याच्यात 5 व्ह्यू Yes, दिसतात. sir. Yes. हा, ते अपडेट मध्ये एक एक्स्ट्रा व्ह्यू आहे, त्याचा आपण यूज नाही करत. ओके. काही मध्ये 3 दिसेल, काही मध्ये 2 पण दिसेल, ते व्हर्जन प्रमाणे. ओके. माझं 13.40 समथिंग काय. ऑनलाईन क्लिअर? व्हॉट आर द व्ह्यूज इन पॉवर बीआय? Yes. Yes. Yes, sir. सो सांगा ऑनलाईन, व्हॉट आर द व्ह्यूज? First is a report view. Second is a table view. Third is a model view, and fourth is a DAX. That's query. Okay, good. Then what are the components of Power BI? Online? Power query, Power pure, Power view, Power map. Explain one by one. Power query is a data connection and data tools, transformation tool. Okay. Power query म्हणजे data monitoring tool. Power view म्हणजे data visualization tool. Okay. आणि Power map म्हणजे 3D visuals. Alright. And अजून एक? Power QA and A. Okay. It's the question answer engine. Okay, it's the question and answer engine. Okay. Engine. Which language we will use in the Power BI backend? M language. M language. Frontend? M language. M language. And in front end? Means in dashboard view? Online? कोणती यूज करतो? DAX. Okay. Online.
Clear? Yes, सांगू sir. शकता Yes, sir. कोण? What is Power BI? Power BI is tools where we can transfer data into meaningful insight for better decision making. There are three type of Power BI. First, desktop. Second is Power BI service and Power BI mobile. In Power BI service and mobile is a cloud based. Okay. ओके. सो सगळ्यांना अंडरस्टँड झालंय पॉवर बॅक काय, पॉवर बॅकचं स्ट्रक्चर कसं आहे, कळालंय सगळ्यांना? ऑनलाईन एव्हरीवन? Yes, sir. Yes. Yes, sir. Yes. कोणाला Yes, sir. कळत नाही असं आहे का कोण? ऑनलाईन इफ सगळ्यांना कळत असेल तर थम्स अप करा. यस प्रज्योत, डाऊट आहे का काय? No, sir. ओके. कळत नाही का कोणाला? थम्स अप नाही करत? इथं ऑप्शन आहे बघा. नाही, कुठे गेलं ते? हां, स्माइलमध्ये बघ, इथं ऑप्शन आहे थम्सअपचा. इथे इथे कळत आहे का ऑनलाईन? हॅलो, अरे बोला. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. समजतंय. कळत आहे ना सगळ्यांना? नमस्कार. Yes. ओके Yes, sir. ओके, ठीक आहे. थम्सअप करायला काय होतं रे तुम्हाला? हां, ठीक आहे. ओके. सो पॉवर बेस एक ओव्हरऑल स्ट्रक्चर कळालं ना सगळ्यांना? ओके. सो मी काय करतोय, डेटा सेट पाठवतो ग्रुपवर. ओके, तो फक्त एकदा बघून घ्या काय आहे त्याच्यामध्ये काय नाही. उद्या डेटा अंडरस्टँडिंग होईल अँड डेटा लोडिंग होईल. ओके, ठीक आहे. सो आपण आज इथेच थांबूया. चालेल? जस्ट वेट अ मिनिट ऑनलाईन. Sir. येस, सर PPT शेअर करा. PPT. मी करतो. येस, करतो. शेअर करतो. Sir, recorded video पण. हो हो हो. रितेश कळतंय का? Yes, sir. ओके. अजय, अशोक, चैताली? Yes, sir. ओके. अजय अशोकला नाही कळत का? दीक्षा, कल्याणी, कीर्तिश? Yes, sir. ओके. महेश, नामदेव? Yes, sir. कळतो. ओके. प्रज्योत, प्रथमेश, प्रियंका, पूर्वा, राहुल? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. रसिका, रितेश, रोहित, ऋतिका? Yes, sir. ओके. म्हणजे Yes, कळतंय ना Yes, sir. सगळ्यांना? Yes, sir. इझी आहे अंडरस्टँड करायला? हो सर. हो sir. मराठीत असल्यामुळे लगेच कळत असतील ना गोष्टी? हो. ठीक आहे. ओके. सो आपण काय करू, उद्या लेक्चर डेटा अंडरस्टँडिंग होईल आणि डेटा लोडिंग होईल. ठीक आहे. सो तुम्ही जाऊ शकता ऑनलाईन. सो लेक्चर स्टॉप करू आपण इथे. आज जस्ट इंट्रोडक्शन होतं. सो तुम्हाला एक जस्ट पॉवर बीआयचा ओव्हरव्ह्यू दिलाय, पॉवर बीआय काय आहे काय नाही आहे. ओके. आणि आज जे झालंय ते उद्याचे पहिले 10 मिनिट रिवाईज होणार. सो प्रिपेअर करून घ्या त्या अकॉर्डिंग. तुम्हीच सांगणार आहे काय केलं आपण काय नाही. ठीक आहे. Okay, sir. Thank you. Yes, sir. थँक्यू. Thank you. Thank you, sir. Okay, sir. Thank you. थँक्यू.
Thank you, sir. थँक्यू. ऑनलाईन Thank you, sir. अटेंडन्स टाका ग्रुपवर तुमच्या. सगळे ग्रुपमध्ये आहेत ना? DA4 आहेत ना? तू नाही ना फक्त, तू पण नाही ना? DA4 मध्ये आहे. अच्छा, फक्त ह्याचं नाव ऍड करा आणि ग्रुपला टाका. कोणीतरी एकानेच करा. कोण कोण करतो? एकच लिस्ट बनवा आणि ग्रुपला टाका. हां, ठीक आहे. ऑनलाईन तुम्ही जाऊ शकता. ऑफलाईन काय डाऊट्स? लेट जॉईन झाला ना? कुठे कोणत्या बॅचला होता? DA4 एक्सेलला होता का?